त्यांची परवानगी म्हणजे माझ्या गुरुची परवानगी. तुमच्यासाठी तुमचे बाबूजी जितके महत्वाचे असतील ना, त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त माझ्यासाठी हे महत्वाचे. बाबूजी बस बस. फार बोललात तुम्ही, फार बोललात. तोंड बंद ठेवा. तुमच्याशी बोलण्याआधी तुम्हाला परवानगी देणाऱ्या रणजितरावांचे कान उपटायला पाहिजेत. फक्त कान? मी तर म्हणतो त्यांची मानच मुरगाळायला पाहिजे. या छछोड बाईच्या नादा पाहिजे. साहेब, बाई नाही बायको आहे ती माझी. तिच्याशी असभ्य भाषेत बोलायचं नाही. नाहीतर काय? आधी वर्दीची धमकी दाखवत होता, आता कशाची दाखवणार? या तुमच्या बायकोच्या प्रेमापोटी वर्दी तर गेली, आता मान सुद्धा जाणार. रणजित, दादासाहेब शांत राहा तुम्ही. रणजित, तुम्ही बायकोच्या प्रेमात आंधळे झालात का? मती गुंग झालीये तुमची? काही नसताना यांनी अख्खं घर हलवून सोडलं होतं. आता वर्दीचं खोलीत मिळाल्यावर घर पेटवायला निघतील त्या. आई साहेब, हो तुम्ही असा का विचार करताय? ती स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या कर्तृत्वावर एक रिस्पेक्टेबल नोकरी करू पाहते. प्रॉब्लेम काय? वा, स्वतः कमवायची लायकी नाही राहिली, आता बायकोला कमवायला पाठवणार. अहो, असं असतं तर आम्हाला सांगायचं ना. महिन्याच्या महिन्याला तोंडावर पैसे फेकून मारले असते तुमच्या. तुमच्याकडून हीच अपेक्षा होती दादासाहेब. ज्याची अक्कल शेण खायला जाते त्याच्या तोंडून अमृताच्या वर्षावाची अपेक्षाच नाही मला. दादासाहेब, आज का बाबूजींनी शिकवलेला संयम? पैसे फुकटच गेले म्हणायचे. दादासाहेब शांत राहा, शांत राहा. रणजित, ही असली बेअदबी या घरात सहन केली जाणार नाही. मग कारण नसताना माझ्या बायकोच्या पायात बेड्या बनवून तिच्या प्रगतीच्या आड आलेलं मी खपवून घेणार नाही. चल संजू. अहो, का वागलात तुम्ही असं? ठरलं होतं की नाही आपलं? वचन दिलं की नाही तुम्ही मला की तुम्ही आई साहेबांवर ओरडणार नाहीत म्हणून? का वागलात तुम्ही असं? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. करेक्ट, मलाही आई साहेबांचं आवडलेलं नाहीये. अहो, पण त्या जे काही बोलत होत्या ते समजत चुकीचं नव्हतं. आई साहेब तुझ्याबद्दल जे काही बोलत होत्या ते सगळं चुकीचं आहे. अहो, पण माझी चूक आहे ना, म्हणूनच तर हे सगळं कबूल बोलते. करून झालंय, शिक्षा भोगून झाली. कायदा सुद्धा एका चुकीची एकदा शिक्षा देतो आणि वाईजत बरी करतो, पण इथे आई साहेबांचं भलतच चालू आहे. अहो, हे काय कोर्ट आहे का एका चुकीची एकदा शिक्षा द्यायला? आणि आई साहेब मला बोलत होत्या ना, मग तुम्ही लगेच तलवार उपसायची काय गरज होती बरं? मला अजिबात पटलेलं नाहीये. माझं आणि आई साहेबांचं हे जे काय आहे ना ते पर्सनल आहे. त्या जर मला बोलत असतील आणि तुम्हाला ऐकावं लागत असेल तर तुम्ही ऐका आणि सोडून द्या. अगं पण कशासाठी करायचंय? त्या सतत तुझ्याबद्दल जे बोलतात ते एकच गोष्ट का धरून बसलाय? तुम्हाला जर धरून बसायचंच असेल ना तर ती एकच गोष्ट आहे, ते म्हणजे वचन. कसलं? हेच की तुम्ही आई साहेबांवर ओरडणार नाही. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही, कुणाचसाठी नाही. संजू, तुलाही चांगलं माहितीये मी आवाज चढवलेला नाहीये. त्या तुझ्याबद्दल काही बोलतील आणि मी गप्पपणे शेळपटासारखं ऐकून घेईन असं मी वचन दिलेलं नाहीये. अहो पण हे बघ, माझ्या लेखी आयुष्य इथे संपला, म्हणजे ज्याचा अर्थ त्याने काढावा. अहो